नमस्कार श्रोते हो, कथारंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. ही डॉक्टर विजया वाड यांची सुंदर कथा. ही कथा घेतली आहे सोनचाफा या कथासंग्रहातून. तर ऐकूया सावत्र बाप. शंतू, शंतू बेटा, तुला काही सांगायचे, बोल. ये ना, बैस ना जवळ, गप्पा मार माझ्याशी. खूप एकटं वाटतं ग बाबांशिवाय. मला पण. तू त्याला स्कूटर घेऊन द्यायला नको होतीस आई, शंतनू म्हणाला. त्याचा आवाज कडवट झालाय असं वाटलं तिला. मला का स्वप्न पडलं होतं रे शंतनू, त्याच्या स्कूटरला ॲक्सिडेंट होईल आणि शंतू 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 तिच्या गालावर आसवं ओघळली. पण शंतूला त्याचं विशेष काही वाटलं नाही. उगाच आता रडून दाखवू नकोस, तो तुस्सट झाला. त्याला शाळेत जावं असं वाटेना. ही बाई सरळ जाहिरात देते, नवरा हवा म्हणून. लाज नाही वाटत तिला. वर माझ्या मुलाचा बापाच्या मायेनं सांभाळ करणारा लिहिते. काय कमाल आहे. हिला नवरा हवा आहे की मुलासाठी सावत्र बाप, की आयुष्यासाठी नवा केअरटेकर हवा या बाईला. ही बाई, तो दचकला. केवढ्यांदा तरी जिने आपल्यासाठी बापाच्या जागेवर अनुकंपा तत्वावर काम सुरू केले, तिला आपण ही बाई म्हणतोय. शंतनूला एकदम स्वतःची लाज वाटली. त्याला शाळेच्या क्लासला जायची वेळ लक्षात आली, कारण खिडकीतून सायली दिसली. आता शाळेच्या क्लासमध्ये सगळे आपल्याकडे विचित्र नजरेने बघणार. याची आई याला सावत्र बाप आणणार. छी 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 छी. शंतू, ती जाहिरात मी वाचली, सायली त्याचा हात अलगद हातात घेत म्हणाली. तिने खिशातून पोलोच्या गोळ्या काढल्या दुसऱ्या हातानं. घे घे ना. नको नको आहेत मला त्या गोड गोळ्या. तोंड कडू जहर झालंय माझं. अनु खिडकीतून ती जोडी बघत होती. हातात हात घालून जाणारी शंतू आणि सायलीची जोडी. असेच आपण जायचो मेघसोबत. अनु आणि मेघ, मेघ आणि अनु. शाळेत, मग कॉलेजात. एक वर्ग, एक डेस्क, हातात हात. जोडी कधी फुटलीच नाही. कट्टी कधी झालीच नाही. नो रुसवा, नो फुगवा, सगळी म्हणायची. आता खऱ्या अर्थाने एक व्हा, जोडी जमवा. असं एकमेकांना प्रपोज न करताच ते एकमेकांचे झाले. करमालांसोबत वरमाला घालून एक आणखी प्रणयी जोडी कायद्याने एकमेकांची झाली. मिनिटही करमत नाही मला मेघशिवाय. अनु मेघ, मेघ अनु, जोडी देवा पाय. अक्षय सुख देई देवा, मेघ अनु जोडीला. तुझा आशिष डोईवरी, हेच सुख आम्हाला. तिने लग्नात उखाणा घेतला आणि केवढी वाहवा मिळवली होती. आणि मग शंतू बाळ होऊन आयुष्यात आला. जणू सुखाचे शिखरच. देवा, आता काही अन्य मागणे नाही. ती म्हणे, खरंच काही नको होते, पण तरी देवाजीने दिले. पसा पसा भरू भरू दिले दुःख. अनु दुःखानं वेडीपिशी झाली, फाटून तुटून गेली. का अपघात झाला? एवढा जपून वाहन चालवणारा शंतू. दुसरा तुमचं आयुष्य दुःखाच्या खाईत लोटतो ना, तसंच झालं. समोरून चुकीच्या दिशेने येऊन भरधाव कारची धडक. बस सत्यानाश. सर्वत्र दुःखच दुःख. मेघ घेऊन गेला देव मेघात. अनु एकटी राहिली तडफडत. पण रूप तसंच राहिलं. आईनंच बजावलं, अजिबात जोगीन बनायचं नाही. सोन चाफ्यागत टवटवीत माझी लेक. तिने इतक्या तरुण वयात वैराग्य पत्करावे. देवाने एक डाव मोडला तर आयुष्य बंद करावे. नो, नाय, नेव्हर. दुःखात ढाल बनून पुढे उभे राहतात ते आईबापच ना. अनुसाठी ही ढाल रात्रंदिन संरक्षणार्थ उभी राहिली. एक दिवस अनुचे बाबा तिच्यासाठी रंगीबेरंगी साड्या घेऊन आले. छानसे मॅचिंग नेकलेस, ब्रेसलेट्स, सारे सुरेख आणि शोभिवंत. म्हणाले, अनु, मेघ माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला, अनुला परत नवं जीवन द्या. त्यातच मला अपार सुख आहे. अनु अनुकंपा तत्वावर ऑफिसात जाऊ लागली. पण तरुण मुले मागावर राहू लागली. सतत विचारणा होत राहिली, ती लग्नाची होती का? सापत्य विधवा हा लग्नासाठीचा विषय होऊ शकत नाही. शरीरासाठीचा निश्चितच होऊ शकतो. शेवटी कंटाळून तिनं जाहिरात दिली. अगदी सनदशीर मार्गाने. आणि ऑफिसात एक फोन आला. मी एक सापत्य विधूर, इंटरेस्टेड. हॉटेल गुरुकृपा, सायन्स स्टेशनला लागून. वेळ सायंकाळी 6:10 मी 7 पर्यंत थांबेन. नाव नव्हते, पण ती गेली.
गुरुकृपा हे रहदारीचे उडपी हॉटेल होते. धोका कसलाच वाटला नाही. वयही 32, स्वतःचं संरक्षण करण्याइतकं समृद्ध. दोघं भेटली. मला मेघ चांगला माहीत होता. तो आसनस्थ होत म्हणाला, कसा? टेबल टेनिस क्लबवर यायचा ना, मोठा उमदा खेळाडू होता. तुम्हाला अपत्य आहे? तिनं विचारलं. हो, एक गोड मुलगी आहे, तो म्हणाला. मला 10 वर्षाचा मुलगा आहे, शंतनू. शाळेत आहे 5वीत. माझी मुलगी बरोबर याच वयाची आहे, 5वीतच आहे. कुठल्या शाळेत घातली आहे? अनुयुग विद्यालय, घाटकोपर. अरे वा, तिचं नाव सायली आहे का? हं. अहो, ती शंतूची सख्खी मैत्रीण आहे. काय सांगता? दोघांच्या बोलण्यात एकदम मोकळेपणा आला. परकेपणा दूर झाल्यागत दोघांची मने मैत्रीच्या धाग्याने जवळ आली. मी खरं सांगते, शंतूला माझा हा विचार पसंत नव्हता, पचनी पडत नव्हता. पण जर हा आपल्या दोघांचा योग जुळून आला तर तो हो म्हणेल असं वाटतं. आशा करायला हरकत नाही. मलाही लेकीचा होकार फार महत्त्वाचा वाटतो. शी इज व्हेरी नियर टू माय हार्ट. तिनं नाही म्हटले तर माझी हिंमत नाही दुसरं लग्न करण्याची. दोघांच्या गप्पात मुलेच डोकावत होती. माझी सायली एवढीही भावनाप्रधान आहे ना, आईवर फार प्रेम होतं तिचं. पण अचानक सारं संपलं आणि एवढी डिस्टर्ब झाली ती की मी घाबरूनच गेलो होतो. वाटलं कसं होणार पोरीचं. पण हळूहळू सावरली. प्रश्न मात्र शिल्लक उरतोच. ती कशी काय मानते सावत्राईला, हाच तो प्रश्न. तुम्हाला असं वाटतं, पण माझा शंतनू तर इतका कडवट आहे या बाबतीत की तुम्हाला तर फारच समजुतीनं घ्यावं लागेल. किती झालं तरी सावत्र बाप स्वीकारणं अडनिड्या वयात अवघडच ना. अगदी खरंय अनु. बोलता बोलता त्याने तिला नावाने हाकारले होते. मेघची आठवण आली. अस्वस्थ करू लागली. आर यू डिस्टर्ब अनु? थोडी भावनावश झाले रे पुरू मेघच्या आठवणीने. थोडा वेळ त्याने तिला दिला समजूतदारपणे. ती शांत निवांत घरी आली. सायली आणि शंतनू शाळेतून परतत होती. सायली शंतनूला म्हणाली, माझ्या डोक्यात सारखी एक आयडिया घुमती शंतनू. काय ग? अरे, तुझी आई तुला सावत्र बाप आणायला निघालीये. हो ना, उद्या माझा बाबा हेच करेल. कशावरून? शंतू, बिचारा बाबा किचनमध्ये धडपडतो. माझा नाश्ता, माझं जेवण, माझा डबा, डिनर किती हात भासतात बिचाऱ्याचे. मलम मीच लावते ना. मग दोघं रडतो एकमेकांच्या कुशीत. रात्री उशी छातीशी घेऊन त्याला रडताना मी बघते ना, तेव्हा फाटून तुटून जातं रे शंतू. शंतनूला वाटलं या हळव्या सायलीला घट्ट जवळ घ्यावं, तिचं सांत्वन करावं. मग तो एकदम म्हणाला, सायलू, तू आईविना आहेस आणि मी बापाविना. दोघेही तसे पोरकेच. हो रे शंतू. माझ्या आईने जाहिरात दिली. का दिली? कारण आजोबा मला म्हणाले की सुंदर तरुण वा मध्यम वयाच्या बाईला एकटं जगणं शक्य नाही. खरंय रे, उद्या माझा बाबाही देईल ॲड. कंटाळाय सेवा करून रे माझी शंतू. मला मग सावत्रा येईल. मला ती ॲक्सेप्ट करावी लागेल, करावीच लागेल. म्हणून तर म्हणतो, तू तुझ्या बाबांना माझ्या आईशी लग्न करायला सांग. ओ लवली, तुला सावत्र बाप, मला सावत्र आई. फॅन्टॅस्टिक ना. दोघं कोण आनंदली. शंतू घरी आला. आई वाटच बघत होती. अनुनं लेकासाठी छानदार न्याहारी केली होती. मग दूध, बोर्नव्हिटा. शंतू बेटा, ती सुरू झाली. माझा सावत्र बाप मी निवडू का ग? चालेल, पण आज मी एक इंटरव्ह्यू पार केला आहे. ॲटलिस्ट फोटो तरी बघशील. इतक्या फास्टात फोटो? तो थोडा रुसला. मोबाईलमध्ये काढलाय राजा. बघू, तो म्हणाला. आईच्या मोबाईलमध्ये डोकावला. बघतो तर सायलूचा बाबा. हा सायलीचा बाबा आहे का? त्याने खुंटा हलवून बळकट केला. हो राजा. तो आईला एकदम बिलगला. सायली आणि आपण एकत्र राहणार या कल्पनेनं सुखावला आणि म्हणाला, अय्यू, हा सावत्र बाप मला अगदी पसंत आहे. कोडॅक मोमेंट होता हो प्रिय वाचकांनो. कशी वाटली कथा? आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.